शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे किंवा उद्या थेट 4,000 रुपये जमा होणार आहे। पीएम किसान आणि नमो शेतकरीचे दुहेरी हप्ते आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार असून पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी मास सन्मान निधीचे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते झुंझुर येथील कार्यक्रमात रक्कम वितरित करणार आहे। आजचा दिवस महाराष्ट्रातील कोट्यवधी कष्टकरी शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे। ज्या दिवसाची तुम्ही मनमोहिनीने आतुरतेने वाट पाहत होते तो सुवर्ण क्षण अखेर उजाडला आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। आता एकाच वेळी तुमच्या बँक खात्यावरती पैशांचा पाऊस पडणार आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही सरकारच्या माध्यमातून एकाच वेळी मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची पाट उघडली आहे। तरी हा वावर थकणार नाही। शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक महिन्यापासून शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता, पीएम किसान हप्ता येणार कधी? नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार? पुढे बघा, खरीप हंगाम तोंडावर आलाय, पेरणीचे दिवस आलेत, बियाणे लागणार, खते लागणार, मशागतीचा खर्च लागणार। अशा महत्त्वाच्या काळात शेतकऱ्यांच्या हातात पैसे नसतील तर शेतकऱ्यांच्या सावकाराकडे जावे लागणार, कोणापुढे हात पसरावे लागतील हे सरकारला देखील समजतं। म्हणून आता सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। त्या हंगामात शेतकऱ्यांचा आर्थिक आधार मिळाला पाहिजे या उद्देशाने केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही एकत्र आले आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता थेट पैसे जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची पेरणी यंदा नक्कीच गोड होणार असे म्हटले तरी हरकत नाही। शेतकरी मित्रांनो, सगळ्यात आधी समजून घ्या की नक्की किती पैसे जमा होणार आहे। बघा, 2 योजना आहे। पहिली योजना सरकारी म्हणजेच की पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजेच की पीएम किसान योजना आणि दुसरी आपल्या राज्य सरकारची नमो शेतकरी मास सन्मान निधी योजना म्हणजे नमो शेतकरी योजना। आता पीएम किसान योजनेच्या माध्यमातून वर्षाला 6,000 रुपये, दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये याप्रमाणे 3 हप्त्यात दिले जातात आणि त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार देखील 6,000 रुपये देखील दर 4 महिन्याला 2,000 रुपये म्हणजेच दोन्ही योजनेचे मिळून वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यावरती 12,000 रुपये जमा होतात। हे पैसे थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा असतात। आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 22 हप्ते पूर्ण झाले असून 23वा हप्ता जमा होणार आहे। 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत। त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे 8 हप्ते पूर्ण झाले असून 9वा हप्ता जमा होणार आहे। 9व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये जमा होणार आहेत। तेच की बघा, किसान सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये, शेतकऱ्यांचे 2,000 रुपये, एकाच वेळी 4,000 रुपये बँक खात्यावरती जमा होणार आहेत। शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, कारण पुढे तुम्हाला अत्यंत महत्त्वाची मागणी सांगणार आहे। कोणत्या जिल्ह्यात पहिल्यांदा पैसे जमा होणार, कोणत्या अटी आहेत, सगळ्या महत्त्वाचे आहे। म्हणजे नेमकं कधी जमा होणार आहे सगळं आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। बघा, सध्या शेतकरीमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। कोणी म्हणतं काल आले, उद्या आले, परवा आले, नेमकं सत्य काय शेतकऱ्यांना समजत नाही। त्यामुळे अगदी स्पष्ट आणि अधिकृत माहिती सांगणं हे महत्त्वाचं आहे। कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे पाठवणं शक्य नाही, कारण एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पैसे पाठवले तर बँकेच्या सर्व्हर ताण येऊ शकतो। त्यामुळे सरकारने एक खास योजना आखली आहे। या योजनेनुसार महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात 3 टप्प्यामध्ये विभाजन करण्यात आलेले आहे। पहिल्या दिवशी 12 जिल्हे, दुसऱ्या दिवशी 12 जिल्हे आणि तिसऱ्या दिवशी 12 जिल्हे अशा पद्धतीने तिन्ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे। म्हणून पहिल्या टप्प्यात तुमच्या खात्यावरती जर घाबरू नका, दुसऱ्या टप्प्यात देखील जमा होतील। अशा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं, पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ते बघा। या जिल्ह्यांची यादी तुमच्या जिल्ह्यांची नाव आहे का ती नीट बघा। पहिला जिल्हा परभणी। मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याची निवड पहिल्या टप्प्यात झाली आहे। परभणी जिल्ह्यात लाभार्थ्यांचा डेटा बँकेकडे सोपवण्यात आलेला आहे। निधी हस्तांतरित प्रक्रिया सुरुवातीला युद्ध पातळीवर सुरू आहे। दुसरा जिल्हा अकोला। विदर्भातील अकोला जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी अद्ययावत करण्यात आली आहे। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा झाला आहे। पहिल्या टप्प्यात अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4,000 रुपये येणार आहे। तिसरा जिल्हा आहे बीड। मराठवाड्यातील बीड पात्र शेतकऱ्यांच्या सरकारी विशेष निधीची तरतूद आहे। डीबीटी प्रणालीमुळे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे कोणती मध्यस्थितीची गरज नाही। अहिल्यानगर, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या अहिल्यानगरच्या जिल्ह्यामध्ये हा पैसे जमा होणार आहे। बागायती आणि कोरडवाहू अशा दोन्ही प्रकारच्या पात्र शेतकऱ्यांच्या लाभार्थ्या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला नक्की पैसे मिळेल। तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येईल। 5वा जिल्हा जळगाव आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग। कोकण किनारपट्टीवरील अडथळे लाभार्थ्यांची प्रसिद्ध यादी आहे। आंबा, बागायती आणि इतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही निधी जमा निश्चित होणार आहे। 7वा जिल्हा आहे तो विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँकेचे सोपवण्यात आलेले आहे। लवकरच खात्यावरती पैसे जमा होणार आहे।
7वा आणि 8वा जिल्हा संभाजीनगर, 12वा जिल्हा हिंगोली आणि त्यानंतर भंडारा जिल्हासुद्धा यामध्ये आहे. असे मिळून 10वा जिल्हा गोंदिया, असे 12 जिल्ह्यात तुम्हाला वाटप होणार. मराठवाड्यातील या दोन्ही महत्त्वाच्या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पहिल्या टप्प्यात पैसे जमा होणार आहेत. शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांची यादी आपण जर यादीत नाव तुमचे असेल तर अजिबात काळजी करू नका, कारण दुसऱ्या जिल्ह्यांचे उर्वरित यादीमध्ये तुम्हाला 24 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. कोणतेही पात्र शेतकऱ्यांच्या लाभापासून वंचित राहणार नाही. आता शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाचा भाग 4,000 रुपये मिळण्यासाठी आता अटीची पूर्तता आवश्यक आहे. बघा, या अटी लक्षपूर्वक ऐका, कारण अटी जर तुम्ही बसत नसाल तर खात्यावरती 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. पहिली अट ई-KYC. ई-KYC केली नाही तर तुम्हाला पूर्ण पैसे मिळणार नाही. ई-KYC म्हणजे इलेक्ट्रॉनिक कस्टमर प्रक्रिया आहे आणि पोर्टलवर जाऊन पूर्ण करता येते. तुमच्या जवळच्या केंद्रावर जाऊन ई-KYC पूर्ण करा. ई-KYC पूर्ण असेल तर आजच तुमचे घरी घ्या. दुसरी अट म्हणजे बँक खाते आधार कार्डाशी लिंक असणे. DBT प्रणालीमध्ये सर्व पैसे पाठवण्यात येत आहे. आपले बँक खाते आधार कार्डाशी बंधनकारक आहे आणि तो लिंक करून घ्या. जर खातं लिंक नसेल तर पैसे परत जाऊ शकतात. त्यामुळे आधार कार्ड लिंक नसेल तर बँकेत जाऊन आजच लिंक करून घ्या. तिसरी अट फार्मर ID असणे आवश्यक आहे. सरकारच्या नियमानुसार ॲग्रीस्टॅक नोंदणी फार्मर ID जनरेट केलेला असणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांची फार्मर ID काढलेला नसेल तर आजच नजीकच्या शेतू केंद्रावर जाऊन फार्मर ID कार्ड काढून घ्या. ID नसेल तर हप्ता मिळणार नाही. लक्षात ठेवा. चौथी अट आहे उत्पन्नाचं 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असणं. नमोद शेतकरी योजनेच्या नियमानुसार शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असणं योग्य नाही. हा लाभ फक्त लहान आणि अल्पभूधारक गरिबांच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा लाभ ठरतो. शेतकरी बांधवांना एकत्र सांगतो तर 4 अटी लक्षात घ्या, तेव्हाच तुम्हाला 4,000 रुपये येणार आहे. मशागतीच्या पैशाची गरज असते, त्यामुळे सरकारने पेरणीच्या हंगामात हे पैसे वाटपाचा निर्णय घेतलेला आहे. बँकेच्या नियोजनानुसार टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्यात वाटप होत राहील. आजची बातमी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. PM किसान हप्त्याचे 2,000 रुपये आणि नमोद शेतकरी 2,000 रुपये मिळून एकत्र 4,000 रुपये DBTने थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. ज्या शेतकरी बांधवांना ई-KYC आणि बँक खाते अद्ययावत केलेलं आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी, त्यांना पैसे मिळायला सुरुवात होऊन जाईल. आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, जेणेकरून वेळेत माहिती मिळाली आणि त्यांना योजनेचा लाभ घेऊ शकतील. शेतकऱ्यांची पेरणी गोड हो आणि शेतकऱ्यांचे जीवन सुखाचे हो अपेक्षा आहे. शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.